छत्रपती संभाजी महाराज काय होते हे संपूर्ण जगाला कळावं याच उद्देशानं छावा चित्रपट बनला आहे. मात्र या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्यातील काही दृश्यांमुळे वादाला तोंड फुटलं. ट्रेलरमध्ये महाराजांच्या भूमिकेत असलेला अभिनेता विकी कौशल आणि महाराणी येसुबाईच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना लेझीम खेळताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांना ही बाब काही पटलेली नाही. छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळत होते असे पुरावे इतिहासात नाही. त्यामुळे हा चित्रपट आता प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिकाही अनेकांनी घेतली. याच पार्श्वभूमीवर चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. छावा चित्रपटाबाबत राज ठाकरेंशी चर्चा केल्यावर लक्ष्मण उतेकरांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज ठाकरे यांचं वाचन खूप आहे. विशेषतः महाराजांवर त्यांनी खूप वाचन केलं आहे. अनेक ऐतिहासिक संदर्भ सुद्धा त्यांना माहित आहेत. त्यामुळे सिनेमात नेमके काय बदल केले पाहिजेत हे मी त्यांच्याकडून जाणून घेतलं. चित्रपटातील काही सीन्स डिलीट होणार का याबद्दल विचारलं असता लक्ष्मण उतेकर म्हणाले, लेझीम खेळतानाची दृश्य आम्ही डिलीट करणार आहोत. राज साहेबांनीच हा सल्ला दिला आहे. यामागे कोणाच्याही भावना दुखवण्याचा आपला उद्देश नव्हता. पण जर लेझीम खेळाच्या दृश्यामुळे अप्रत्यक्षपणे कोणाच्या भावना दुखावणार असतील तर ती दृश्य नक्कीच डिलीट करणार. त्यामुळे आता शिवप्रेमींच्या मागणीला मान देऊन छावामधील छत्रपती संभाजी महाराज यांचे लेझीम खेळतानाचे दृश्य काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता शिवप्रेमींच्या मागणीला मान देऊन छावा चित्रपटामधील छत्रपती संभाजी महाराज यांचा लेझीम खेळतानाचा सीन काढण्यात येणार आहे. एवढं मात्र नक्की, छावा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा विषय आणि सर्वत्र होत असलेली चर्चा पाहता छावा चित्रपट सुपर डुपर हिट होईल यात शंकाच नाही. तर तुम्ही जाणार ना छावा चित्रपट पाहायला? कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि रेडिओ मराठीला तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा.